काय सांगणार गजू भाऊ, काही दिवसांपूर्वी तुम्ही जळगावात जे पाकिस्तानातून स्थायिक झालेले नागरिक आहेत त्या संदर्भात एक हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर निर्णय सुद्धा आला होता. त्यानंतर हे बरेचसे लोक या ठिकाणी अस्तित्वात आहेत, मात्र ते शासनाच्या नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलेलं आहे. या संदर्भात नेमकी तुमच्याकडे काय माहिती आहे? काय याचिका होती, त्यावर काय नेमका निर्णय झाला होता? आपण 2003 साली 373/2003 या उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती की जळगाव जिल्ह्यात तेव्हा 736 नागरिक हे पाकिस्तानातून आलेले इथे वास्तव्यात होते. त्याच्यात एक भुसावळचे डॉक्टरही होते. या संदर्भात आपण याचिका दाखल केल्यावर पोलीस प्रशासन तेव्हा खडबडून जागं झालं होतं, कारण कोर्टाने ती यादी वगैरे सगळी मागवलेली होती आणि त्या लोकांवर 6 महिन्याच्या आत कारवाई करून त्यांना भारताबाहेर, एक तर त्यांना नागरिकत्व द्यात नाही तर त्यांना भारताबाहेर काढा असं कोर्टाने आदेश केलेले होते. या बाबतीत वेळोवेळी कोर्टाचे गाईडलाईन येतात, पण पोलीस प्रशासन याच्याबद्दल खूप निष्काळजीपणे काम करतं. त्या लोकांना भारतात कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी घेता येत नाही किंवा कुठलेही कामधंदे करता येत नाही, पण आपलं पोलीस प्रशासन त्यांनी पोलीस स्टेशनला हजेरी लावली पाहिजे. अशा अनेक अटी आहेत ज्या आपल्या देशाच्या हितासाठी आहेत, पण पोलीस प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. म्हणून ते लोक इथे येतात, राहतात, वास्तव्य करतात, उद्योगधंदे करतात. याला माझी अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून की ह्या नुसत्या चर्चा करून फायदा नाही, तर याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे की जे लोक येतात त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि ते काय काय धंदे करतात याच्यावरही लक्ष ठेवलं पाहिजे. पण प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही. म्हणून देशात जे हल्ले होत आहेत त्यांना कुठेतरी प्रशिक्षण घ्यायला, रेलचेल करायला जागा भेटते. म्हणून प्रशासनाने त्याच्यावर लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. आणि तुम्ही जो आकडा दिला होता त्या संदर्भातल्या त्या लोकांनी, सर्वच लोकांनी या ठिकाणी आपलं नागरिकत्व घेतलेलं आहे का? या संदर्भातली काही तुम्ही त्यानंतर परत काही चौकशी केली होती का? त्याच्या संदर्भात असं राहतं की त्यांनी जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार त्यांनी अर्ज केला पाहिजे आणि अर्ज करून त्यांना नागरिकत्व भेटलं पाहिजे. त्याच्या काही नियम, अटी, शर्ती आहेत, पण त्या फॉलो करत नाही आणि दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे ते बेकायदेशीररित्या ते लोक आपल्या हिंदुस्थानात राहतात आणि हे सगळे गैरप्रकार करतात, इथे प्रॉपर्ट्या गर्दी करतात, उद्योगधंदे करतात. पण प्रशासनाने जर याच्यावर बारीक लक्ष दिलं देशहिताच्या दृष्टिकोनातून तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींना आळा बसू शकतो. यांच्या पाठीमागं कोणत्याचं राजकीय लोकांचा आशीर्वाद वाटतात का आपल्याला? राजकीय लोकांपेक्षाही प्रशासनाने ह्या बाबतीत, देशहिताच्या बाबतीत राजकीय दबावाला बळी न पडता जर काम केलं तर मला वाटतं निश्चित चांगलं काम होईल. पण राजकीय लोकंसुद्धा याच्यात हस्तक्षेप करतात, कोणाला तरी मतांसाठी पाठीशी घालतात, म्हणून हे सगळे प्रकार होत असतात. सत्ताधारी एका विरोधात आहे याच्यामध्ये. आता असं आहे, आपण सत्ताधारू आणि विरोधक म्हणण्यापेक्षा सत्तेचंच ऐकलं जातं, विरोधकांचं ऐकलं जात नाही. त्यामुळे सत्तेवालेच जर त्याला पाठिंबा देतात म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे आशीर्वाद म्हणायचा सत्ताधाऱ्यांचा आशीर्वादच असतो ना. जर पोलिसांवर किंवा प्रशासनावर जर दबाव टाकला गेला तर तो काय राहतो? आशीर्वादच राहतो. त्याला दुसरं काय नाव देऊ शकतात? गजू, असे एखादी जेव्हा घटना घडते आपल्या देशामध्ये त्यानंतर अशा पद्धतीने सूचना येतात, काय कायदे केले जातात किंवा आदेश दिले जातात, घटना घडण्याच्या पूर्वी प्रशासन काय अंमलबजावणी करायची? याच्यावर आपल्याकडे जी यंत्रणा पाहिजे की जसं आपल्याकडे सिमी संघटना होती जळगाव जिल्ह्यात, तिचं आपण जळगावच्या जिल्ह्यात भांडाफोड केलेली होती. या संघटना ज्या ज्या आहेत त्यांच्यावर जी गोपनीय विभाग लक्ष द्यायचा, ती यंत्रणा आता पोकळ झालेली आहे. आता त्यांना दुसरीच कामं लावली गेलेली आहेत. पहिले याच्यासाठी स्वतंत्र एक विंग होती, ती विंग आता मला वाटतं अस्तित्वात नाही. त्यामुळे या सगळ्या घटना घडतात. ती विंग परत निर्माण केली गेली पाहिजे आणि या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कुठला विशेष करून समाज हा जो आहे आता आजच्या परिस्थितीला मुस्लिम जेवढे आहेत त्याच्यापेक्षा 10 पट जास्ती सिंधी समाज आहे. पण सिंधी समाज जरी असला तर सिंधी समाजाला काय जो असेल तो निर्णय शासनाने परफेक्ट घ्यायला पाहिजे, गुळमुळीत ठेवून. उद्या ते इथे राहतात, त्यामुळे काय राहतं की तो आकडा फुगीर असल्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं. म्हणून जर सिंधी लोकांना तुम्हाला इथे स्थलांतरित करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट नियमावली करून त्याचा लवकर निर्णय झाला पाहिजे. आपण वर्षोगंती ते पडू देतो आणि पडून दिल्यामुळे ते आकडेवाढी वाढत राहते आणि मग त्याच्यात आकडेवाढी वाढल्यामुळे त्याच्यात खरा जो गुन्हेगार आहे तो आपल्याला सापडत नाही. आपण ज्या समाजाचा उल्लेख केलेला आहे या समाजामध्ये नगरसेवक देखील आणि माजी आमदार देखील उपस्थित आहेत. हो, आहेत ना. मग ते आपण मतांच्या राजकारणासाठी आणि समाजाचं हित न जोपासता आपल्याला काय फायद्याचं आहे, स्वतःचा स्वार्थ कुठे हे बघतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. आपण देशहित बघत नाही आहे.
अधिकारी आहेत गजानन मालपुरे, त्यांनी म्हटलेलं की 700हून अधिक पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये वास्तव्याला आहे. नक्की वस्तुस्थिती काय आहे? सद्यस्थिती 405 लोक सिंधी समाजाचे लोक आहेत, ते पाकिस्तानवर आलेले आहे. असे लोक जळगावमध्ये वास्तव्य आहे आणि त्याच्यापैकी भरपूर लोकांना सिटिझनशिपसाठी अप्लाय करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी 90% लोकांनी LTV एक्सटेन्शन देखील घेतलेले आहे. म्हणजे ही खरं नाही की 750 लोक इथं पाकिस्तानी नॅशनल्स आहेत. ही सर्व लोक सिंधी समाजाचे आहे आणि ही सर्व लोक LTVवर आहे आणि कायदेशीर पद्धतीने इथं आलेलं आहे आणि सर्व व्हिजिट विजावर आलेलं आहे. कोणी याच्यापैकी सार्क विजावर कोणी नाही आहे आणि ही चुकीची माहिती आहे. जरी कोणी आधी आले असेल त्याला सिटिझनशिप देखील झालेलं आहे, इकडं वास्तव्य झालेलं आहे आणि त्याला सिटिझनशिप भेटले. ही सर्व सिंधी समाजाचं आहे. सर, आता जे आपण सांगितलं की जे वास्तव्यास आहेत ते सर्व कायदेशीररित्या वास्तव्यास आहेत. सर्व कायदेशीररित्या त्यांनी सर्व कायद्यांनी पालन करून त्याच्यानंतर इथं वास्तव्य झालेलं आहे आणि त्यांना वारंवार चेक करणं देखील आम्ही करत आहेत पोलीस स्टेशन मार्फतीनं आणि त्यांना जे काही नियमानुसार इथं राहायचं आहे त्या नियमानुसार तिथं राहतात. पंतप्रधानांनी एक आवाहन केलेलं आहे की जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये असतील त्यांनी 48 तासाच्या आत देश सोडून जाण्याचे म्हटलेलं आहे. हे जे जळगावमध्ये नागरिक आहेत त्या याच्यामध्ये बसत आहेत का? मी ते सांगितलं ही सर्व कोणी सार्क विजावर आलेलं नाही आहे. सर्व लोक इथं व्हिजिट विजावर आला आणि त्याच्यानंतर LTV एक्सटेन्शन घेतलेलं आहे. ही सर्व लोकांचं हिंदी समाजाचा लोक आहे आणि कोणी संशयास्पद वक्तव्य केलेलं नाही किंवा अशा भूमिका नाही आहे आणि सर्व लोकांवरती आम्ही वारंवार चेक करण्याचे देखील पोलीस स्टेशनकडनं होत आहे. व्हिजिट विजा कधीपर्यंत यांच्यासाठी व्हॅलिड आहे? म्हणजे व्हिजिट विजावर किती दिवस राहू शकतात ते भारतामध्ये? त्याला त्यांनी इंडियन एम्बसी जेवढे दिवस दिलं तेवढं, कधी 6 महिने असतात, कधी 3 महिने असतात. म्हणजे त्यांचं व्हॅलिड पिरियड असतात. त्या व्हॅलिड पिरियडमध्ये त्यांनी LTVसाठी अप्लाय करतात आणि अप्लाय केल्यानंतर त्यांना LTV प्राप्त होतात. सर, अशा पद्धतीने जर काही रुमर्स तुम्ही पसरवल्या चुकीच्या तर काय कायदेशीर कारवाई? अशा पद्धतीनं जरी कोणाचं मनात काही डाऊट असेल तर आमच्याकडनं या, आम्ही त्यांना क्लॅरिफिकेशन देऊ. म्हणजे अननेसेसरली इथला र्युमर स्प्रेड करून म्हणजे त्याच्यामध्ये काय कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही लोकांचं मनात भीतीचं वातावरण तयार झालं, त्याच्या कायदेशीर पद्धतीनं आम्ही कारवाई करणार.